देशमुखांच्या विरोधात एक मोठी फळी आताच दिसून येते। बरेच जण इच्छुक आहेत, काही छत्र्या वाटप करतायत, काही सावेल वाटप करतायत, काही चादरी वाटप करतायत। तर या सगळ्यांकडे तुम्ही कसं पाहताय? भारतामध्ये संविधानाप्रमाणे प्रत्येक नागरिकाला उभा राहण्याचा अधिकार बहुतेक दिलेला आहे आणि पक्षातला असो कोणत्याही पक्षातला असो त्या प्रत्येक कार्यकर्त्याला महत्त्वाकांक्षा असते आणि ती असली पाहिजे। लोकशाहीनं तो दिलेला अधिकार आहे। प्रत्येकाला संधी मिळावीशी वाटते, प्रत्येकाला वाटते की सरपंच व्हावं, सभापती व्हावं, जिल्हा परिषद अध्यक्ष व्हावं, आमदार व्हावं, मंत्री व्हावं, प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हावं वाटतं, प्रत्येकाला केंद्रात मंत्री खासदार व्हावं वाटतं, अनेकाला पंतप्रधान सुद्धा व्हावं वाटतं आणि काय गैर नाही। प्रत्येकाने अपेक्षा करणे म्हणजे काय गैर नाही। पण मतदाराची किंमत जी तुम्ही सांगताय कशा कशावर होती ते थोडीशी किविलवाणे वाटतं। म्हणजे एवढ्या छोट्या ह्याच्यावर मतदार मिळतो हे जरा थोडंसं दुःख वाटतं, बाकी काय। यावेळेला सोलापूर जिल्ह्यातले खास करून दक्षिण आणि उत्तरचे जे दोन्ही आमदार आहेत त्यांच्या विरोधात स्थानिक नेत्यांनीच म्हणजे तिथल्या नगरसेवकांनीच थोडासा उठाव करायला सुरुवात केली असं दिसतं। मला असं वाटतं की थोडंसं काम जास्त व्हायला लागलं की स्वाभाविकपणे थोडंसं ते असते। माणूस प्रसिद्ध व्हायला लागला की थोडंसं ती येतच असतं। मला असं वाटतं जर निष्क्रिय आम्ही असतो तर बहुतेक कोणी उभारले बी नसतं असं वाटतं। बापू, शहर हद्दवाढमधील करली असो आमच्या तिकडचे वरुड वगैरे अशा लोकांना भरपूर निधी दिला, त्यासाठी गंगा पोहोचवली तिथं आणि ते तसे असताना ते त्या तुमच्याबरोबर का नाराज येतात मला वाटतं? आता निधी दिलाय, वारंवारी गेलेला आहे, कशाचं दर्शन झाले मला सांगता येत नाही। पण आता ते विषय त्यांनाच माहिती असेल, नाराज कशामुळे ते त्यांनाच माहिती असेल। पण माझ्या दृष्टीनं माझा दावा आहे गेल्या 25 वर्षात जेवढा निधी दिलेला आहे, किंबहुना मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब असल्यापासून जर काउंट केला तालुक्यातला तर त्याच्यापेक्षा 10 वर्षाचा निधी कमीत कमी दुप्पट तिप्पट होईल असा माझा दावा आहे। सध्याची परिस्थिती पाहता पक्षश्रेष्ठींकडून असा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी चर्चा आहे की सुभाष देशमुखांऐवजी दुसरा कुठला तरी चेहरा उभा केला जाऊ शकतो। हे बहुतेक तुमच्यातली चर्चा आहे। हां, मला पक्षात मी 28 वर्ष काम करतोय, पक्ष नेतृत्व काय निर्णय घेते मला कळत नाही, पण तुमच्याकडून हे ऐकायला मिळतंय। तुम्ही तर्क करता आणि ते एक सूत्र जे आहे ना ते सूत्र सापडलेलं नाही मला पोहा नाही ते, आणि ते तुमचं कौशल्य आहे त्या सूत्राकडून काढायचं आणि माझ्यासारख्याकडून वधवून घ्यायचं। भाजप तर शेवटच्या क्षणापर्यंत कळत नाही काय चाललंय ते, म्हणजे एवढं गोपनीय ठेवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत असते आणि तुम्हाला काय समजते ती मला माहिती नाही। मला असं वाटतं की 10 वर्षापूर्वी 2014ला केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं, राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं। 10 वर्ष झाले मी ह्या दक्षिण तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे, 10 वर्ष झाले युतीचं सरकार आहे, मध्ये 2.5 वर्ष सोडलं तर मला असं वाटतं की सर्वांना आव्हान आहे माझं, सर्वांना आव्हान आहे। जे जे टीका टिप्पणी करतात त्यांना आव्हान, 2014 पासूनचा निधी, 2014 पासूनचा या जिल्ह्यात झालेली प्रगती, मग ती स्मार्ट सिटी असेल, जनधन योजना असेल, जलजीवन मिशन असेल, रस्ते असतील, मागच्या काळातले रस्ते आज मला आठवतं की मी ज्यावेळेस टाकळीवरून कुडल संघाला जायचं किमान 1.5 तास लागत होता आणि मला आठवतंय मी औजला एका कार्यक्रमाला गेलो होतो, त्यावेळेस मुख्यमंत्री साहेब सुशीलकुमार शिंदे साहेब औजच्या कार्यक्रमाला आले होते। रस्ता नीट नव्हता म्हणून दुर्भाग्यानं कर्नाटकातून प्रवेश झाला तर तुम्हाला माहिती असणार आहे त्यावेळेस ही अवस्था मुख्यमंत्री असतानाची होती। आणि मला असं वाटतं ह्याने अशा गोष्टी म्हणजे हे कराव्या आणि तुम्ही पण सुद्धा डोळ्यांनी न पाहता कानावरती विश्वास ठेवून काय पण विचारता त्याचं दुःख वाटतं, बाकी काय नाही। आता ह्याच्यात लक्षात घेतलं पाहिजे भूसंपादन हे महापालिकेनं करायचं असतं। 2000च्या वेळेस एक टर्मच्या वेळेस भारतीय जनता पक्षाचं महापौर होता, परंतु त्याच्या अगोदर जी कर्जाचा डोंगर असेल, देणं जास्त असेल, त्या ह्याच्यातून त्यांना भूसंपादनाला निधी नव्हता। भूसंपादनाला निधी नसल्यामुळे परत राज्य सरकारकडे भूसंपादनासाठी मागणी केली असेल, राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडे मागणी केली असेल, त्यावेळेस त्यांनी म्हटलं की हा तुम्ही भूसंपादन करून द्या आणि मग आम्ही तुम्हाला दोन्ही उड्डाणपुलाचे म्हणजे
फ्लायओव्हर करून देतो असं सूचना दिली होती. पण ज्यावेळेस काहीच होत नाही म्हटल्यावर गडकरी साहेबांनी त्यांना आता पैसे कर्जरूपाने दिलेले आहेत. मला असं वाटतं की ते भूसंपादनामध्ये सुद्धा अनेकांच्या तक्रारी ह्या त्या ऐकून घ्याव्या लागतात. भूसंपादन व्हायचं आहे, भूसंपादनाच्या प्रक्रियाला उशीर लागते. त्याच्यामुळे हे होते. मला असं वाटतं की ते करायचं तर आहे का, तर 100% करायचं आहे. हे खरं आहे. माहिती आहे. मला असं वाटतं की माननीय शिंदे साहेबांनी बोरामणीचं विमानतळाचं घेतलं होतं हातात. त्यांनीच घेतलं होतं ना. अडचणी त्यांनी सोडायला पाहिजे होत्या. बोरामणीचं विमानतळ सोडू शकलो नाही, मग इथं कधी होणार. त्यांचं मन त्यांना खात असतं. मला असं वाटतं की पूर्वीच्या काळातली मी पाहत होतो, निवडणुका आल्या की पूर्वेकडून भूमिपूजन, ह्या निवडणुकीला, पुढच्या निवडणुकीला पश्चिमेकडून भूमिपूजन, ही त्यांची चाल होती. समाजाची दिशाभूल. एका नेत्याचं भाषण कधीतरी तुमच्या कानावर असेल, पाईपलाईन पाणी आणायचं होतं, पहिल्यांदा भूमिपूजन करायचं, दुसऱ्या निवडणुकीला खांदल्यासारखं करायचं, तिसऱ्या निवडणुकीला पाईप टाकायचे, चौथ्या निवडणुकीला ते नळाचं पाणी दाखवायचं आणि रेडीमेड पाणी कुठून तरी दाखवायचं. ही भाषणं तुम्ही ऐकलेली आहे ती, तुम्हीच सांगितले ते आम्हाला. आणि मग त्यांना वाटतं की आमच्यासारखंच आहे का, की मांजर डोळे झाकून देत पितं. त्याला वाटतं की बहुतेक मी डोळे झाकलेत म्हणजे सगळ्यांचे डोळे झाकलेलेच आहेत का, की ह्यांनी कधीच काम केलेलं नसल्यामुळं, ह्यांनी नुसतेच भूमिपूजन केले असल्यामुळं, त्याच्यामुळे त्यांना वाटणं स्वाभाविक आहे. त्याचं काही चुकीचं नाही, कारण त्यांच्या मनात तेच आहे. आमदार म्हणून आपण माहिती घेतली का की प्रत्यक्ष कधी विमानसेवा चालू होणार आहे? मला असं वाटतं की विमानसेवेच्या बाबतीमध्ये वारंवार चर्चा करताय, तुम्ही ऐकत आहे, सगळ्या गोष्टी ऐकत आहे. काल शुभारंभ झाला असेल. आपल्याला काय टेक्निकल अडचणी होत्या, त्या टेक्निकल अडचणी दूर करत त्या म्हणजे त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विमानतळ आता आपण पाहिलं असेल, म्हणजे विमानतळाला काही वेळ गेला असेल. आता काही करार करावे लागतील त्यांचे, कुठल्या कंपन्या सर्वे करतील, त्यांचा सर्वे करून शेवटी विमान कंपन्याला सुद्धा परवडलाच पाहिजे आणि काही दिवस ते करतील. काही दिवस मला असं वाटतं हे सर्वे झाल्यानंतर लगेच काय नफ्याचा कंपन्या सुद्धा विचार करत नाही. पण जास्तीत जास्त जसं की आता इथून तिरुपतीला मागणी जास्त आहे, इथून दिल्लीची मागणी असू शकते एखाद्या वेळेस, इथून बेंगलोरची मागणी जास्त असू. आता कालच माहिती घेतली की इथून मुंबईला उतरायला जागा नाही, म्हणजे आपल्याला इथून विमान गेलं तर तिथं उतरायला स्पेस जो पाहिजे ते नाही. मग त्याच्यासाठी मग स्पेस कोणती वेळाचं ॲडजस्ट करायचं असतं. पण मी नक्की सांगतो, त्यांनी महागाई म्हटले होते की भाजप खोटारडं आहे, परत अजून तेच येतं. आपण खोटे आश्वासने दिलेले आहेत. मला आठवतं 2004च्या वेळेस समस्त शेतकऱ्याला सांगितलं होतं पुढं वीज बिल माफ करणार, पण मुख्यमंत्री झाल्या टायपिंग मिस्टेक आहे म्हणून सांगितलं होतं. आठवताच, म्हणजे सगळ्या गोष्टी आठवा ना. टायपिंग मिस्टेक आहे म्हणून सांगितलं होतं. आणि ह्यांना हेच वाटतं. पण एक नक्की सांगतो, ज्या मोदी साहेबांनी भूमिपूजन 15,000 30,000 घराचं केलं, त्याच म्हणजे पंतप्रधानांनी मोदींनी घर ताब्यात सुद्धा दिली. ही प्रचिती आहे कामाची. खरं म्हणलं तर काम क्लिअर कधी झालं विमानतळाचं, त्याच्यानंतरचा कार्यकाळ किती आहे तो आता पूर्णत्वास आलेला आहे. आता इथून परत करार सर्वे झालं. एक नक्की आहे, त्यांनी म्हणलं पाहिजे. त्यांनी म्हणल्याशिवाय आम्ही बी जागा होणार नाही, हे बी मी मान्य करतो. कारण निंदकाचं घर शेजारी असलंच पाहिजे. त्यांनी निंदा करायचं कामच आहे त्यांचं. 1500 रुपये ते आपण देत आहात, तर त्यांनी सांगितलं की तुम्ही वरून टेबलावरून देत आहात, तर आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये 2000 रुपये आम्ही लाडक्या बहिणीला देणार आहे. 2000 रुपये 2000 रुपये आम्ही देणार. मला असं वाटतं की ह्यांची आश्वासनं मी आता सांगितलं की शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करणार म्हणून 2004च्या वेळेसचं आश्वासन होतं. आणि 2004ला मुख्यमंत्री झाल्यावर सांगितलं की टायपिंग मिस्टेक आहे. आता हे सुद्धा असंच सांगणार, 2000 आम्ही तसं म्हणलं नव्हतं, असं म्हणलं होतं. असं काहीतरी दिशाभूल करायला हुशार आहे. जसं की आता ह्या निरेटिव्ह केला की संविधान बदलणार आहे, संविधान बदलणार आहे. संविधान बदललं कोणी खरं म्हणलं जास्तीत जास्त? संविधानाचा दुरुपयोग कोणी केला जास्तीत जास्त? मला असं वाटतं की हे आहे. तुमच्या विरोधात
कागदीला निवडणुकीसाठी तुमचेच कारकर्ते कागदाला मागणी करत याबद्दल काय? मला असं वाटतं प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे ना, असं काय नसतं. सगळ्यांनी उभारलं पाहिजे. सोशल मीडियावर सुपीक हो का, सुपीक रान असलं की सगळेजण उभारतात. तुमचे कारकर्ते राहू दे ना, काय असतं त्याला. बापू सोशल मीडियावर आमच्या तालुक्यात फक्त मला असं वाटतं की जातीपातीच्या पलीकडे समाजाला येऊ दिलं नाही, हे दुर्भाग्याची गोष्ट आहे. प्रत्येकाने आपल्या आपल्या जातीत बांधण्याचा प्रयत्न केलाय. मला असं वाटतं की समाजाला आपल्या सगळ्याला आव्हान आहे. खरंच जात धर्म हे जरा थोडंसं बाजूला गेलं पाहिजे. मानव धर्मच आपलं जीवन ठेवला पाहिजे. आणि ते जे कार्यकर्ते करतात ते कुठल्या उद्देशाने करतात माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती. शिंदे साहेबांनी गेल्या लोकसभेमध्ये भाजपामुळे मी निवडून आलो तर त्यांनी त्याच्याबद्दल चालत ते भांडणं लावायचे कारण नसेल. बाबू तुम्ही मराठा आमदार आहे. काल प्रणिती शिंदे यांनी भाजपवर टीका केली आहे. वास्तुशाही समाजाच्या काळात टीका केली. भाजप हा जातीय दंगली मला असं वाटतं की 10 वर्षामध्ये जातीय दंगल एकही झालेली नाही असा माझा दावा आहे. उलट मागच्या काळात ह्यांचे 50 वर्ष मंत्री पदावरती राहिले त्याच काळात दुर्भाग्यानं सोलापूरमध्ये जातीची दंगल झाली. आणि ते आज सुद्धा आमच्याकडं कलंक लागलेला आहे. आज बाहेरची लोक सुद्धा यायला घाबरतात कारण इथं जातीवरती दंगली होतात म्हणून घाबरतात. मला असं वाटतं की त्यांनी दंगली लावलेल्या आहेत त्या. ते म्हणजे कुणाचं नाव मी घेत नाही, ज्यांनी कोणी म्हणलं असेल त्यांनी. तुम्हाला 10 वर्षातली दंगल दाखवा सोलापुरातली किंवा देशभरातली दाखवून काढू आपण. कुठायचं काही आरोप करायचं तुम्ही आमच्यावर परत सांगायचं भाजप दंगली करताय. बापू विमान सेवा कधी सुरू होईल हा प्रश्न काल उद्घाटन. मराठा आमदार आहे. मराठा आरक्षणाचं जे आहे या मराठा आरक्षणाला मला असं वाटतं की सर्व समाजाच्या ह्या आरक्षणाच्या बाबी आहेत. जसं की महादेव कोळीचं म्हणणं आहे, म्हणजे कोळी समाजाचं म्हणणं आहे की आम्हाला महादेव कोळी द्या. धनगर समाजाचं आहे की धनगराच्या ऐवजी धनगड द्या. मराठा समाजाचं आरक्षण ओबीसी मधून द्या. ओबीसीवाल्याचं म्हणणं आहे की आमच्यातून नका देऊ. कोणाच्या त्या मापदंडात आपल्याला बसवता आलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी करून सगळ्याला न्याय द्यायचा प्रयत्न सरकार करतच असतं. विशेष अधिवेशन घेऊन ओबीसीला मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून मागणी करा. मी एकमेव आमदार आहे म्हणून त्यांनी राजाराव यांनी म्हटलं होतं. तुम्ही त्यावेळेस काय म्हणजे विशेष अधिवेशनाची मागणी मला असं वाटतं विशेष अधिवेशन काय आता राहिलेतच किती दिवस. ही खोट्या आश्वासनापेक्षा कृती चांगली वाटते. मराठा समाजाला ओबीसी कोट्याचं आरक्षण मिळावं. मला असं वाटतं की ती घटनेच्या ह्याच्यात बसवूनच काय करावं लागणार आहे. मी काय तर म्हणणं आहे. तुम्ही पाठिंबा आहे का? एक गोष्ट आहे, प्रत्येक समाजाला न्यायच मिळाला पाहिजे. कुणावरही अन्याय होणार नाही ह्याची दक्षता सरकारने घेतलीच पाहिजे. राज्याचा प्रश्न आहे. नागपूरमध्ये काल एक भाषण झालं. दंगलमुक्त महाराष्ट्र म्हणून एक सभा होत आहे महाराष्ट्रात. सुभा नदी जी आहे तर एक समाजसेवक आहे त्यांनी असं भाषण म्हणजे बोलताना असं वक्तव्य केलंय की शिवाजी महाराजांच्या काळात जे आहे सिंधू बंदी होती, म्हणजे समुद्र ओलांडण्याला पाप समजलं जातं. त्यावेळेस मराठा समाजाने मराठा मावळ्यांनी समुद्र ओलांडण्यासाठी नकार दिला. त्यावेळेस मुस्लिम मावळ्यांनी सपोर्ट केला. एवढा मोठा माझा अभ्यास नाही. मी सर्वे बिर्वे मी फक्त काम करायचं माझ्या डोक्यात आहे. मी सर्वे कोण काय बोलतंय, कोण इच्छुक आहे, मी कसलाही विचार करत नाही. मला एकच वाटतं, मी तुम्हाला आठवत असं पक्षाकडे उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरी करणार का? पक्षाकडे उमेदवारी मिळाली नाही तर आपली भूमिका काय असणार किंवा बंडखोरी करणार? मला असं वाटतं की 28 वर्षामध्ये तुम्ही लोकांनी मला ओळखलं नाही असं माझा तुमच्यावरती आरोप आहे. मी अनावधानानं राजकारणात आलेला माणूस आहे. मी भाजपचा कार्यकर्ता नव्हतो, काहीच नव्हतं. पण 98ला मला भारतीय जनता पक्षाने म्हणजे लिंगराज वल्याळ साहेबांनी आग्रहानं मला या विधान परिषदेमध्ये उभा केला. आपल्यासारख्याच्या आशीर्वादानं सहकार्यानं मी निवडून आलो. 98च्या नंतर 2004ला स्थानिक स्वराज्याची निवडणूक झाली. आपल्याला आठवत असेल कोणाला तरी, ज्युनियर आहेत त्यांना माहिती नसेल पण सिनियर लोकांना माहिती आहे, सगळं माहिती आहे. 2004ला भारतीय जनता पक्षानं त्यावेळेसचे राष्ट्रवादीचे रणजितसिंह मोहिते पाटील यांना बिनविरोध दिलं. बरोबर, माझी तुम्हाला पूरक बातमी नव्हतीच ना, मी स्वीकारला ना. पक्षाने जो आदेश दिलेला तो स्वीकारलाय मी. त्यावेळेस मी पक्षाच्या विरोधात काही बोललो नाही, म्हणजे तुम्हाला पूरक बातमी नव्हतीच ती. मला असं वाटतं मी पक्षाने दिलेला आदेश मानतो. त्याच्यानंतर मग मला काय केलं की
सुशीलकुमार शिंदेच्या धर्मपत्नी उज्ज्वलाताई उभारल्या, मला उभा राहा म्हटले, उभा राहिलो. लोकसभेला बी उभारलो. मला बी स्वप्नात वाटलं नव्हतं की मी निवडून येईल म्हणून, पण जनतेने नागरिकांनी साथ दिली आणि मी आलो निवडून. कसा तरी कसं जसं की आता शिंदे साहेब सांगतात की भाजपच्या लोकांनी मला साथ दिली, तसं मी आता सांगतो 2098ला आणि 2004ला मला काँग्रेसने सहकार्य केलं. याला काय अर्थ असतो? मला असं वाटतं की बरोबर त्याच्यानंतर हा मतदारसंघ राखीव झाला. हा मतदारसंघ झाल्यावर माड्याला साहेबांनी सांगितलं, पक्षाने सांगितलं माड्याला जा. माड्याला लढलो मी, कधीच रडका नाही. आणि पक्षाचा आदेश मानणाऱ्या काय, तिथून पराभव झाला शरद पवार साहेबांच्या विरोधात. तिथून तुळजापूरला जा म्हणून सांगितलं, तुळजापूरला लढलो, काहीच हरकत नाही. तुळजापूरला हरलो, काही हरकत नाही. त्याच्यानंतर युती तुटली आमची 14ला. शिवसेनेचा हा मतदारसंघ होता, भाजपला उमेदवार नव्हता. मला म्हणले इकडे उभारा, इकडे उभारलो. पुन्हा 19ची गंमत सांगतो. आता 19ला मला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते. देवेंद्रजीने सांगितलं की तुला माढ्याला परत उभा राहावं लागेल. आपला आदेश. मग साहेबांची उमेदवारी घोषित झाली. आता ते सर्वेसर्वा तेच असल्यामुळे घोषित झाली. मला साहेबांनी सांगितलं की तुला माड्याला जायचं आहे, आता उभं राहायचं. जातो साहेब, तर एक राऊंड मारून घ्या म्हणले. फक्त राऊंड मारून. सहकारी मंत्री होतो, सहकारी विभागाच्या बैठका, कार्यकर्त्याच्या बैठका घेतल्या. मला परत तिथं जावं लागणार. साहेबांनीच माघार घेतली. मी बरं झालं, हा आलो माघारी. हा मी काय पळ काढत नाही, पण हा पक्षाने जो मला सांगायचं काय की माझा तुम्ही अभ्यास करत नाही. मी 98 पासून राजकारणात आहे. पक्ष सांगेल तेच काम करतोय. जे काय असेल ते पक्षाचा आदेश माझ्या महत्वाचा आहे. हा त्याच्यावर मला असं कुणालाही सांग, प्रत्येक कार्यकर्त्याला, मग तो आमचा बूथ प्रमुख असेल, आमचा शक्ती केंद्र प्रमुख असेल, आमचा मंडलाध्यक्ष असेल, प्रत्येकाला सांगत असतात आता कामाला का बरं जरा, आता निवडणुकाला सगळ्याला सांगत असतात. हा पण आता मी कसं घ्यायचं मी ठरवायचं. आता सावकाराला बी सांगितलेलं असते, अतुल गायकवाडला बी सांगितलेलं असते, मला बी. बापू आजपर्यंत मी पक्षाचं आदेश पाळलं, तर नवीन चेहरा म्हणून रामापती शेट्टी किंवा मनसुख मुकणे किंवा आप्पासाहेब पाटील यांना जर उमेदवार दिली तर त्याची पाठीशी उभे राहणार. 100% बापू 100% पक्षाने जो आदेश देईल, पक्षाने जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी. शिंदे साहेब म्हणले होते भाजपने मदत केली, तुम्ही म्हणला काँग्रेसने मदत केली. शिंदे साहेब तुमच्यात काय साठवलं आहे का म्हणलं? एक गोष्ट आहे बरं का, हे अशी भाषा मी आज बोलावलोय तुम्हाला, त्यांनी बोलायला नको असते. हा काय असतं, आर्य म्हणलं की कार्य असतं. हे माझं मत आहे बरं का. म्हणजे बाबा असं करू नये. ठीक आहे, केलं असेल एखाद्या वेळेस, कोणाचे संबंध असतात, केलं असतं. पण भाजपमुळे निवडून आलो, मग मी पण म्हणू शकतो ना. 200, 375, 72 मतं होती. भाजप सेनेची किती 70 होती. मग कुणी सहकार्य केलं? अधिकृत आहे की. पण मी कधी म्हणलं का असं? केलं बिचाऱ्याने, मदत केलेली असते, लोकांनी केलेली असते. म्हणजे लगेच तुम्ही त्याचं पितळ उघडं करायचं का? बापू